ओम श्री गणेशाय नमः. अध्याय 16वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमोजी चिद स्वरूपा श्री गणेशा ओंकार रूपा कृपावंत हो माय बापा ह्या तुझ्या भक्तावरी श्री गणेश शारदा माई ठेविली तुमचे पायी डोई मम इच्छा पुरवोनी नेई हा ग्रंथ पूर्णत्वा सद्गुरु राया दयाघना वर्षवी कृपा हीच प्रार्थना विनम्र भावे पदवंदना आलो तुझे दारासी कृपा दान घालून भिक्षा पूर्वी भक्तमनीची आशा तूच एक मज भरवसार सखा सोयरा दातारा सन्मुख श्रोते भक्त भाविक कथा श्रवणा जमले अनेक एक एक सुंदर कथानक घेत असे निवेदना साईनाथ तो शिर्डीचा कल्पवृक्ष तो भक्तांचा रक्षक दीन अनाथांचा मायतात सकळांचा बाळे मातेसी हट्ट धरावा मातेनी तो त्वरे पुरवावा शब्द न खाली पडो द्यावा पुरवावे मनोरथ साई दरबार द्वारका माईत सभोवती जमती भक्त कुणी प्रपंची असती आसक्त विरक्त कुणी अभ्यासू कुणी मागती धन संपत्ती कुणी सद्गुणी मागे संतती विरळाच मागे आत्मशांती येऊनी साई चरणास परिबाबांची एक लीला नाही न म्हणती ते कुणाला खाऊचा लोभ अभ्यासाला तैसाची हा प्रकार धन मागता धन दिले कन्या पुत्र घर दिले सुख वैभवी लोळविले थांब म्हणती जरासा द्या द्या तुझे कधी थांबेल मनोरथ पूर्ण कधी होईल अपेक्षा तहान कधी भागेल विवेक करावा काहीसा भक्त करीती सापेक्ष भक्ती बाबा हे मनोगत जाणती परी मन नाते दुखावती कधी कोणा भक्ताचे जेव्हा काही कोणी मागावे ते साईनाथांनी द्यावे हेत मनीचे पुरवावे लढीवाळपणे बाबांनी ही ऐकोनी साई कीर्ती एक भक्त आला भेटी मनी म्हणे मागू साई प्रती आपण मागणे बरवेते तो म्हणे जी साईनाथा नको धन संपत्ती आता विपुल आहे न मागता नाही फक्त ब्रह्मज्ञान तुम्ही कृपावंत होऊन पूर्वा ब्रह्मज्ञान तहान एवढेच असे मागणे आलो कीर्ती ऐकून भक्तांची मागणी तुम्ही पुरविता हवे ज्यास ते त्या देता विनमुख न जाय मागता रिक्त हस्ते येथोनी मी न इतरांसारखा मला नको धन पैका न मी मागे ऐहिका मागे केवळ परमार्थ प्रपंची नाही कसली वाण द्या हो मला ब्रह्मज्ञान ते प्राप्त होताची ज्ञान होईन धन्य मी बाबा तुम्ही शिर्डीचे साईनाथ देता ते जे मागे भक्त ही ऐकोनी तुमची कीर्त आलो खूप लांबोनी तव बाबा म्हणती तयास तुझी मागणी आहे खास शंभरात एक भेटलास ऐसी मागणी करणारा तुझी ब्रह्मज्ञान जिज्ञासा पूर्वी मी बैस जरासा तू धरोनिया माझा भरवसा आलास नारे येथवर जन मागती धन संपदा निवारा म्हणती ताप आपदा लौकिक मान सन्मान पदा इतरे जन मागती परी तू एकमायेचा पूत ब्रह्मज्ञान मागसी मज प्रसन्न झाले माझे चित्त देईन हवे ते तुला तू आलास माझे दारी मज पाशी नाही उधारी सवे मी व्यवहारी आहे रोख ठोक पहा जाणोनी तुझी ज्ञानासक्ती करवून देईन ज्ञान प्राप्ती परी सबुरी धरी चित्ती नको करू सरे घाई ब्रह्मची काय तुझ सगळे दावीन तुला ब्रह्म गुंडाळे जे सर्वत्र आहे भरले अणु रेणू व्यापोनी हाते तया खूण करून बैस म्हणती साक्षीत्वान तुझ होईल ब्रह्मज्ञान करतळी जैसा आवळा मग बाबांनी काय केले एका पोरास हाकारिले तया गावात धाडले आणा या रुपये ते 5 नंदू व्यापाऱ्याकडे धावला पोर रुपये मागायला हात हलवीत परतला म्हणे दुकान ते बंद मग म्हणती तो बाळावाणी जा दे निरोप त्याते लागोनी 5 रुपये मागितले बाबांनी हात उसने दे म्हण तो पोर पुन्हा गेला धावत बाबा इकडे द्वारका माईत तो गृहस्थ बैसला तेथ पाहे उधारी बाबांची क्षणभरी तो विचार करी बाबा का मागती दारोदारी 5 रुपये मागती परी गरज कायती त्यांना त्यांच्या परीच भक्त मनी विचार येईल काही करणी 5 रुपयांची मागणी का करावी बाबांनी ती होती साई लीला नंदू बाळा नाही घराला हे ज्ञात होते परी धाडीला होता पोर गावात तयाचेही होते एक कारण जो गृहस्थ मागे ब्रह्मज्ञान बाबा तयाचे पाहती मन रुपये खिशात तयाच्या परंतु त्याने ना खिशात घातला पहा आपुला हात काढून 5 रुपये फक्त देता न झाला साईंना 5 रुपये सोडवेना कळल्या नाही गुढ खुणा तो मागे ब्रह्मज्ञाना कैसे भेटेल ब्रह्मतया साई लीलेचा गुढार्थ कैसा कळावा मागणी अर्थ जयाच्या मनी भरला स्वार्थ धन लोभी तो पुरा तया न धरवे सबुरी म्हणे बाबा धावे सत्वरी ब्रह्मज्ञान द्या बाहेरी आहे टांगा थांबलेला
थांबलेला. बाबा म्हणती, वा चांगली तुझी नियत मी पाहिली, खिशात पैशांची बिंडोळी, परी न सुटती ते पाच. तुझ्यासाठीच हे नाटक, उसण्या मागणीचे कौतुक, तुझे मन नाही नेक, बुडलासी तू स्वार्थात. दुसऱ्याची भूक जाणावी, दुसऱ्याची तहान भागवावी, तरीच ती कळो यावी ब्रह्मज्ञानाची थोरी. जया मनी नाही विरक्ती, नाही विवेक अनासक्ती, तया तैसी ब्रह्मप्राप्ती, ते का वाटेवर पडले. अणुरेणू भरोनी उरले, हे का ज्याने हो जाणले, तयास ब्रह्मज्ञान कळले, तोच खरा हो ज्ञानी. दृष्टीस भासे जे चंचल, परी ते ब्रह्म आहे निश्चल, खूण तयाची ओळखेल, तोची एक गुरुपुत्र. प्रपंचातले शहाणपण अपूर्ण कळण्यास ब्रह्मपूर्ण, जो गुरुपदी होईल लीन, ब्रह्मज्ञान तया मिळे. ब्रह्म अवघ्या विश्वी भरले, आत बाहेर आहे नटले, हे का ज्याने ओळखले, तो म्हणे मी ब्रह्म. साई चरित्र वाचन, स्त्री दोष होईल निरसन, कृपा प्रसादे साईंच्या नजरेनं, आत्मज्योत उजळेल. साई कृपेचे हे वरदान म्हणून झाले, सारांश लेखन ते तुम्ही घ्यावे गोड मानून. श्री गोविंद तने विनवित सेती, श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. वंदन हे गणेश पदाला, तो का मार्गदर्शक झाला, ज्ञानदीप घेऊन आला, उजळीला भक्ती मार्ग. ओम श्री साईनाथार्पणमस्तु. आरती साई बाबा, सौख्यदातार जीवा, चरण रजातळी, द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा, जाळूनी आनंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जना दावी, निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा, जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा, तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा, कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा, 8 दिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी, प्रभुपद पाहावया, भव भय निवारी. आरती साई बाबा, माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण सेवा, मागणे हेची आता, तुम्हा देवादिदेवा. आरती साई बाबा, इच्छित दिन चातक, निर्मळतोय निज सुख, पाजावे माधवाया, सांभाळा पुली भाख. आरती साई बाबा. श्री साईनाथार्पणमस्तु. ओम साईनाथाय नमः.